आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथे रेंज आहे। हाँ सर। हो नाही मी तेच काम करते। ऍक्च्युली वायफायचा थोडा इश्यू झाला होता। नाही पण मी लगेच करते मेल तुम्हाला। हो ओके। ही अवलक्षणा इथं काय करत बसलीये? आजी, अगं यालाच तर म्हणतात हळूहळू पाय पसरणं। म्हणजे अगं म्हणजे कसं आहे, गृहप्रवेश जेव्हा झाला ना तेव्हा या मॅडम फक्त आपल्या रूम मध्येच बसायच्या। मग काय केलं त्यांनी, मग अंगणात त्यांनी चूल मांडली आणि अंगण कॅप्चर केलं। आता मॅडमचा हॉलवर डोळा दिसतोय। मला काहीही कॅप्चर करायचं नाहीये, कशावरही ताबा नकोय मला। मी रूम मध्येच काम करत बसले होते पण तिकडे रेंजच येत नव्हती, मग वायफाय साठी म्हणून मी इकडे आले। माझं काम झालं की लगेच रूम मध्ये जाईन मी। सगळं कसं तुला तुझ्या सोयीने हवं असतं ना ग? म्हणजे बाकीच्यांची गैरसोय होते की नाही, मी असं वागलेलं ह्यांना चालतंय की नाही, हे प्रश्न तर तुला पडतच नाहीत कधी। पण तुझी अपेक्षा मात्र ही असते की घरातल्या सगळ्यांनी तुझ्याशी चांगलं वागावं। हा रेणुका काकू नाही, काही लोकांना सवयच असते ग्रीडी असण्याची। आपण बोट दिलं ना की मग त्यांना लगेच हात पकडायचा असतो। म्हणजे कसं माहितीये काही, आपल्या सिद्धूराजांनी त्यांच्या राणीला आपल्या पॅलेस मधली एक रूम ओपन करून दिली ना, पण राणी साहेबांचं त्याच्याने कुठे भागतंय, त्याच्यात नाही त्या सॅटिस्फाय झाल्या। आपलं घर एवढं स्पेशियस आहे, लॅविश आहे, आता ते पण हवं असेल यांना। हा सूचना एकदम बरोबर बोलतेस, पण हवरटपणाला सुद्धा हद्द असावी लागते। सिंचना वेनी, अगं तूही एक वर्किंग वुमन आहेस, तुला तरी कळतच असेल ना की माझा प्रॉब्लेम जेन्युइन आहे। एक मिनिट, तुझ्या तोंडात जेन्युइन शब्द तर बिलकुल शोभत नाही। आणि काय ग, स्वतः वर्किंग वुमन आहेस म्हणून माझ्या आजी आणि आईला खालच्या लेवलचं समजतेस का? अगं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी फक्त तू आता काहीच बोलू नकोस, तू फक्त तुझ्या लिमिट मध्ये राहा। कारण काय, माणसाने आपली जागा ओळखून राहावं आणि ह्या घरात तू तुझी जागा ओळखूनच राहा। कारण चुकूनही तू तुझी जागा चुकलीस ना तर आम्ही आहोत ना तुला तुझी जागा दाखवायला। हे लक्षात ठेव। आई,
विश्वा, आज तुझ्यासाठी मी खूप मोठा धोका पत्करला आणि हे सगळं करते मी सईने गळ घातले म्हणून, तुझ्या बिझनेससाठी आणि तुम्हा दोघांच्या संसारासाठी. हे पाऊल उचलल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. यांना काहीही कळू न देता लक्ष्मीताईंची माहिती तुला पुरवलीच पाहिजे. माझी फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की माझ्या या प्रयत्नांमुळे तुझं मन बिझनेसमध्ये रमू दे आणि यात तुला गती मिळेल. काय करणार आजी मी तरी. या घरात माझ्या बायकोचे छळ करणारे तुमच्यासारखे इतके खंदे कार्यकर्ते असताना त्याला अलर्ट राहायलाच लागणार ना. सिद्धू, तोंड सांभाळून बोल. हे मी तुला सुद्धा बोलू शकतो ताई. आणि काय म्हणत होतीस तू? भावना मॅडम जर चुकीच्या जागी बसला तर तू त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. मग ताई या हिशोबाने चुकीच्या जागी तर तू आहेस सध्या. म्हणजे बघ ना, आपल्या समाजाच्या रीतीनुसार लग्न झालेल्या मुलीने तिच्या सासरी राहणं अपेक्षित असतं. भावना मॅडम तर त्यांच्या सासरीच आहे. पण इतके दिवस झालेत ताई, तू अजूनही माहेरीच राहतेस. मग मलाच सांग ना, चुकीच्या जागी कोण आहे सध्या? सिद्धू, सिंचू लेक आहे या घरची. जेवढा तुझा आणि अधिराचा या घरावर हक्क आहे तेवढाच तिचा सुद्धा आहे, समजलं? तू तिला माहेरी राहण्यावरून काहीही बोलू शकत नाहीस. मान्य आहे मला, 100% मान्य आहे. पण मग ती सुद्धा भावना मॅडमना सासरी राहण्यावरून काहीही बोलू शकत नाही. हे घर भावना मॅडमचं सासर आहे. त्यामुळे या घरातली प्रत्येक खोली, प्रत्येक जागेवर एक सून म्हणून त्यांचा हक्क आहे. त्यामुळे या घरात, खोलीत, अंगणात, हॉलमध्ये कुठेही बसू शकतात त्या. अजिबात नाही. तिची या घरातली जागा ठरवण्याचा हक्क या उलक्षणाला तर मुळीच नाही.